नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 23 फेब्रुवारी. मित्रांनो, मी गेले 4 ते 5 महिन्यापासून आपणाला सांगत आलो आहे की फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात, विदर्भात व मराठवाडा विभागात पावसाची शक्यता राहील. त्याप्रमाणे सध्या वातावरण निर्मिती झाली असून सध्या बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या प्रभावामुळे आपल्या राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. राज्यात आज गोंदिया, भंडारा, गडचिरोली, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्याच्या काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. यापैकी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील. पुढील जिल्ह्यांपैकी लातूर जिल्ह्याचा पूर्व भाग व दक्षिण पश्चिम भाग, धाराशिव, सोलापूर जिल्ह्याचा पूर्व दक्षिण भाग, नांदेड जिल्ह्याचा पश्चिम भाग, यवतमाळ जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग तसेच पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. सदर काळात काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. यावर दिलेल्या सर्व जिल्ह्याच्या इतर भागात जर स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच नंदुरबार, जळगाव, धुळे, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली, जालना, संभाजीनगर, नाशिक, पुणे, सातारा, अहिल्यानगर, बीड या जिल्ह्याच्या काही ठिकाणी जर स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्याच्या पूर्व उत्तर बाजूस हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता राहील. सदर काळात काही ठिकाणी ढगाच्या गडगडाटासह पावसाची शक्यता राहील. तालुक्याच्या इतर भागात जर स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील. तसेच आज सकाळपासून गोंदिया जिल्ह्यात पाऊस पडत आहे. तसेच धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यात पाऊस पडला आहे. तसेच बार्शी तालुक्याच्या काही गावात पाऊस पडला आहे. तसेच अक्कलकोट तालुक्यात काही भागात पाऊस पडला आहे. मित्रांनो, जर आपल्या भागात पाऊस पडला तर तसे आपण कळवावे. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.